शेतीमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उपोषण करत केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला। शेतीमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करावी या मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आलं। शेतकरी जगाचा पोशिंदा असूनही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला केंद्र आणि राज्य शासन भाव देत नसल्यानं शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत। शेतकऱ्यांच्या कांद्याला 50 पैसे प्रति किलो दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी खचलाय। शेतकरी रोज आत्महत्या करतोय, मात्र भांडवलदारांचं हित जपणाऱ्या शासनाला शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही। त्यामुळे सरकारनं मागण्यांचा विचार करावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार यांनी दिला। आंदोलनात शिवसेना उबाठा गटाचे माजी संपर्क प्रमुख यशवंत पाटील, उपतालुका प्रमुख निवास कदम, योगेश कुलकर्णी, युवा सेना तालुका प्रमुख जयसिंग डाकरे, विभाग प्रमुख हेमंत पाटील, शाखा प्रमुख प्रवीण पाटील, शाखा प्रमुख लक्ष्मण बेडसे, बापू लाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। उपोषणस्थळी शेतकरी मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील, कॉम्रेड भाई भारत पाटील, राजाराम मगदूम, पंचायत समिती सदस्या डॉ. धनश्री पाटील यांनी भेट दिली।